जप म्हणजे काय आणि अध्यात्माच्या दृष्टीने त्याचं महत्व काय? जप जो आहे तो दोन प्रकारांमध्ये येतो. एक नाम जप आणि एक मंत्र जप. अच्छा. आता नाम जपाचा जो काही विधी मार्ग आहे त्याला कोणताही विधी मार्ग नाहीये. ठीक आहे. नाम जप जो आहे तो कुठेही कसाही कोणत्याही वेळेला कोणताही मुहूर्त नसताना कसाही करू शकता. म्हणजे आपण जे म्हणतो नामस्मरण करतो देवाचं वगैरे ते. तो नाम जपच झाला. अच्छा. तर मग तो तुम्ही कुठेही बसू शकता आणि कुठेही बसून करू शकता, त्याच्यामध्ये काही वावगं नाही. पण ज्यावेळेला तुम्ही मंत्र जप करताय तो मंत्र जप करत असताना तुम्हाला प्रॉपरली तुमचं आसन बघावं लागतं, तुम्हाला माळ बघावी लागते. तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवरती जर का गणपतीचा जप करायला लागले किंवा इतर देवतेचा जप करायला लागले अलाउड नाहीये. ठीक आहे. स्फटिकाच्या माळेवरती माता दुर्गेचा जप करायला लागले अलाउड नाहीये. तर तुम्हाला माळेपासून तर तुमच्या वेशभूषेपासून तर तुमच्या आसनापर्यंत म्हणजे शेंडीपासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व गोष्टी बघाव्या लागतात आणि मग मंत्रजप करावा लागतो. उच्चारण सुद्धा तुमचं स्पष्टच हवं, अन्यथा तुम्ही मंत्रजप करू नका, तुम्ही नामजप करा.